जेम्स लेन प्रकरणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने माफी मागितलेली आहे। 2003 मध्ये पाठवलेल्या उदयनराजेंच्या पत्राला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने उत्तर दिलंय। संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। महाराष्ट्र सरकार आता भांडारकर संस्थेवर कारवाई करणार का? संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय। ज्ञानेश्वर चौथमल आपल्याला अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, जेम्स लेन छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली आणि त्या वादग्रस्त लिखाणाला आज 22 वर्ष पूर्ण होत आहेत। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं 2003 मध्ये छत्रपती उदयनराजे यांनी जे पत्र पाठवलेलं होतं, याला 22 वर्षांनंतर ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून आज माफी जी आहे ती मागण्यात आलेली आहे। 5 जानेवारी 2004 रोजी संभाजी ब्रिगेडनं भांडारकर संस्थेवर या लिखाणाच्या विरोधात कारवाई केलेली होती, परंतु सरकारनं भांडारकर संस्थेतल्या जेम्स लेनला मदत करणाऱ्या कुठल्यावरही व्यक्तीवरही कारवाई केलेली नाही आणि म्हणून कारवाई केली जाणार का, अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो संभाजी ब्रिगेडकडून उपस्थित केला जातोय। तशा पद्धतीची मागणी केली जाते। महाराष्ट्र सरकार आता भांडारकर संस्थेवर कारवाई करणार का, असा सवाल जो आहे तो संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी उपस्थित केलाय। ज्ञानेश्वर, इतकी वर्ष झाली म्हणजे 2003 आणि आता 2026 आलेलं आहे, म्हणजे इतक्या वर्षांनंतर ही माफीची उपरती झालेली आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला। याचा काही पाठपुरावा करण्यात आलेला होता का? या प्रकरणामध्ये काही आवाज पुन्हा उठवण्यात आला होता का दरम्यानच्या काळात? काही समजतंय? अर्थात उदयनराजे यांच्याकडून या सगळ्या संदर्भानं पाठपुरावा केला जात होता। 22 वर्ष मात्र याला लागलेली आहेत। 2003 साली अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते ऑक्सफर्ड विद्यापीठाला लिहिलं गेलेलं होतं। तेव्हापासून अनेक वर्ष प्रलंबित हा विषय राहिलेला होता आणि मागच्या दरम्यानच्या काळात उदयनराजेंनी जो पाठपुरावा केला त्यानंतर उपरती झाली असं म्हणावं लागेल आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानं माफी मागितल्याची जी माहिती आहे ती समोर येते। सरकारकडून या संदर्भात आता कशी प्रतिक्रिया उमटू शकते? काही चर्चा सुरू झाली आहे का सत्ताधाऱ्यांच्या गोटामध्ये? पुण्यातल्या वर्तुळात काय चर्चा सुरू आहे या संदर्भात? अर्थात संभाजी ब्रिगेडनं तर याबद्दल थेट मागणीच केलेली आहे की महाराष्ट्र सरकारनं आता तरी भांडारकर संस्थेवर कारवाई करावी, कारण या सगळ्या संबंधानं जे दोषी लोक आहेत ती भांडारकर संस्थेतली लोक आहेत, अशा पद्धतीचा दावा देखील संभाजी ब्रिगेडनं याही पूर्वी अनेक वेळा केल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि आता देखील तशा पद्धतीची या भांडारकर संस्थेवर कारवाई करण्याची मागणी जी आहे ती संभाजी ब्रिगेडकडून केली जाते। भांडारकर संस्थेच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांशी कुणाशी संपर्क होऊ शकलाय का या संदर्भात? अर्थात ही अगदी थोड्या वेळापूर्वी बाजू जी आहे ती समोर आलेली आहे संभाजी ब्रिगेडची। अद्याप भांडारकर इन्स्टिट्यूटची काय नेमकी भूमिका आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे। त्यांच्या प्रतिक्रिया देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या ठरतील। आता भांडारकर संस्थेकडून या संदर्भात कशी प्रतिक्रिया येते? सरकारकडून या संदर्भात काही कारवाई होते का? संभाजी ब्रिगेडच्या मागणीचा सरकार दरबारी काही विचार होतो का, हे बघावं लागणार आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर जेम्स लेनच्या पुस्तकाप्रकरणी ऑक्सफर्ड विद्यापीठाने माफी मागितलेली आहे। 2003 साली उदयनराजेंनी पत्र लिहिलेलं होतं। दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे 22 वर्षात याचा पाठपुरावा सुद्धा वारंवार करण्यात आला आणि अखेर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला 22 वर्षानंतर उपरती झाली आणि त्यांनी या प्रकरणी माफी मागितलेली आहे। आणि आता तरी सरकार भांडारकर संस्थेवरती कारवाई करणार का, असा प्रश्न त्यानंतर संभाजी ब्रिगेडनं विचारलेला आहे। संभाजी ब्रिगेडनं या संदर्भात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या पत्रासंदर्भात माहिती दिली। जेम्स लेनच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठा वादंग उसळलेला होता। आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत आपल्यासोबत आहेत। सावंत सर, ऑक्सफर्ड विद्यापीठाने आता या क्षणाला माफी मागणं, तब्बल 22 वर्षांनंतर त्यांना त्याची उपरती होणं, आपण सगळ्याकडे कसं बघता? खरं तर त्यावेळेलाच ज्या वेळेला त्या माणसानं पुस्तक लिहिलं त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आंदोलन उभं राहिलं होतं। होय, महाराष्ट्रातल्या डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर वसंतराव मोरे, डॉक्टर रमेश जाधव अशा अनेक संशोधकांनी त्यानं जे काय मांडणी केलेली आहे ती चुकीची आहे, ती खोटी आहे, त्याला इतिहासातले कुठलेही पुरावे नाहीत आणि ती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊंची बदनामी करणारी आहे हे वारंवार सांगितलेलं होतं। असं असून सुद्धा जवळजवळ तब्बल 2 दशकानंतर त्यांनी माफीनामा सादर केलेला आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं। म्हणजे त्या 2 दशकामध्ये त्यांनी काय एवढं त्याला पुरावे नाहीत असं सांगण्यासारखं संशोधन केलं ते सुद्धा आता त्यांनी जाहीर करावं।
आणि सगळ्या महाराष्ट्राला कळू दे की तिने असं काय संशोधन केलं. म्हणजे अशी 20-20 वर्ष काय संशोधनासाठी लागतात हम्म. हे त्यांनी जाहीर करावं. आणि उदयनराजे महाराज साहेबांची माफी मागितली हे तर आहेच. कदाचित कोर्टामध्ये त्यांना तशा पद्धतीनं पुढे जाऊन त्रास होईल म्हणून तसं केलं असावं. पण त्यांनी तमाम महाराष्ट्र आणि तमाम हिंदुस्थानातील जे शिवप्रेमी आहेत, जे इतिहासाचे अभ्यासक आहेत, त्यांची सुद्धा जाहीर माफी मागायला पाहिजे. संभाजी ब्रिगेड जे आहे त्यांनी या प्रकरणात भांडारकर संस्थेवर कारवाई व्हावी अशी मागणी केलेली आहे. त्या मागणीला तुमचा पाठिंबा असेल का? बरोबर आहे, कारण ते तुम्ही जेम्स लेनचं पुस्तक वाचा. जेम्स लेनला भांडारकर हे त्याचं दुसरं घर वाटत होतं भारतातलं. आणि भांडारकर संस्थेमधल्या वाल मंजूळ असतील किंवा अनेक त्यांनी जी नावं दिलेली आहेत त्याच्या पुस्तकामध्ये, यांनी त्याला पुस्तक लिहिण्यासाठी मदत केलेली होती. आणि त्यामुळे जसा जेम्स लेन त्यानं चुकीचा इतिहास लिहिला, पण त्याचा माहितीचा सोर्सच भांडारकर मधली ही व्यक्तिमत्व होती ना, तसं त्यानं लिहून ठेवलंय म्हणून आपण बोलतोय. आणि त्याच्यामुळे ती जी काही व्यक्ती आहेत सगळ्या, ज्यांनी त्याला मदत केली असा विकृत इतिहास लिहिण्यासाठी, मग त्या सगळ्या लोकांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सरकारने या संदर्भात कशी कारवाई करावी किंवा यापुढे काय पावलं उचलावी अशी अपेक्षा आहे? अजून सुद्धा त्या पुस्तकावर त्याच्यातला वादग्रस्त मजकूर काढलाय, पण त्या पुस्तकावर पूर्णपणे बंदी महाराष्ट्रात नाही आहे. ती सगळीकडे बंदी यावी याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि जेम्स लेनला तिकडं खेचून आणू असं सरकार म्हणत होतं, कुठलंही असेल, कुठं जिथं असेल तिथून. तर जेम्स लेन आणि त्याच्या साथीदारांच्यावर ठोस कारवाई केली पाहिजे. कारण परत असं घाणेरडं ठिकाण करायचं धाडस कोणी करू नये म्हणून एक उदाहरण सरकारनं सेट करून दिलं पाहिजे. सावंत सर, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे आहेत. संतोष शिंदेजी, आपण भांडारकर संस्थेवरती या सगळ्यानंतर कारवाईची मागणी केलेली आहे, आपली प्रतिक्रिया आहे एकूण प्रकरणावरती? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्यांची बदनामी जेम्स लेनच्या माध्यमातून भांडारकर संस्थेनेच केलेली होती. जेम्स लेन ज्यावेळेस महाराष्ट्रात आला होता त्यावेळेस त्याला इथला इतिहास माहित नव्हता आणि भांडारकर संस्थेच्या ज्या 12 लोकांनी जी काही माहिती पुरवली किंवा जेम्स लेनच्या पुस्तकाचं ज्यांनी कौतुक केलं ते तसेच आहेत अजून. छत्रपती उदयन महाराजांनी 2003 मध्ये पत्र पाठवलं, 22 वर्षानंतर माफी मागितली गेली, पण याच्यामध्ये राज्य सरकारने मात्र कधीच कुणावर कारवाई केली नाही. आता जर ही सगळी घटना महाराष्ट्रासमोर आलेली असेल तर मग जेम्स लेनना मदत करणारी लोक मोकट का सोडायची? हयात असतील किंवा नसतील त्या सगळ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी. कारण आम्ही छत्रपतींच्या मावळे असून सुद्धा गेली 22 वर्ष झालं संघर्ष करतोय किंवा आम्ही त्रास भोगलाय, परंतु ज्यांनी बदनामी केली वारंवार असंच लिखाण आधुनिक जेम्स लेनच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रासमोर येतं, कारवाई होत नाही. सरकारनं कठोर पावलं उचलले पाहिजेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. 22 वर्षापूर्वी पहिलं पत्र लिहिलं होतं, दरम्यानच्या काळामध्ये याचा कसा पाठपुरावा करण्यात आला, काही आपण अपडेट माहिती देऊ शकाल का या संदर्भात? आपल्यापर्यंत काही माहिती आहे याची? नाही, या संदर्भात आपल्याकडे जरी माहिती नसली तरी 22 वर्ष एखाद्या पत्राला उत्तर द्यायला लागतात हीच फार मोठी गंभीर गोष्ट आहे. आणि छत्रपती घराण्यातल्या एका विद्यमान त्यांच्या छत्रपतींनं पत्र लिहिलं असताना सुद्धा जर याच्यावर इतकी वर्ष लागत असतील तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास जगभर त्या ठिकाणी शिवरायांचा इतिहास सांगितला जातो किंवा त्याच्यावर चर्चा केली जाते, परंतु ह्या वादग्रस्त लिखाणाबद्दल आपण तोंड जशी पडू असं जर कदाचित ऑक्सफर्डला वाटत असेल म्हणून उशीर झाला असेल तर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. परंतु आज आम्ही आजही ठाम आहोत की असं लिखाण वारंवार होत असतं, त्याच्यावर सरकारनं काहीतरी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. शिवप्रेमींच्या भावना ह्या जपल्या गेल्या पाहिजेत. संतोष शिंदेजी, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर तब्बल 22 वर्षांनंतर जेम्स लेन पुस्तक प्रकरणात ऑक्सफर्ड विद्यापीठाने माफीचं पत्र उदयनराजे भोसले यांना पाठवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर यामध्ये छापण्यात आलेला होता. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं हे पुस्तक प्रकाशित केलेलं होतं. 13 फेब्रुवारी 2003 या दिवशी या पुस्तकाचं प्रकाशन झालं. शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया असं त्याचं नाव होतं. अमेरिकन इतिहास अभ्यासक जेम्स लेन ह्या पुस्तकाचा लेखक होता. शिवाजी महाराजांच्या जीवनाची माहिती देणारं हे संपूर्ण पुस्तक होतं.
पुस्तकात छत्रपतींच्या कुटुंबियांबाबत अनेक ठिकाणी बदनामकारक मजकूर छापण्यात आला होता. त्या विरोधात महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यात हिंसक पडसाद उमटले. जेम्स लेन यांना मदत केल्याचा ठपका काही इतिहास तज्ज्ञांवर ठेवण्यात आला होता. जेम्स लेन यांना मदत केल्याचा ठपका काही इतिहास तज्ज्ञांवरती ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यावेळेला संभाजी ब्रिगेडने मोठं आंदोलन उभं केलं होतं. भांडारकर संस्थेची त्यावेळेला तोडफोडही झालेली होती. या प्रकरणात ब्राह्मण विरुद्ध मराठा असा जातीय रंग सुद्धा निर्माण झालेला होता. प्रदीप रावत आणि बाबासाहेब पुरंदर यांनी ऑक्सफर्डला निषेधाचं पत्र लिहिलेलं होतं.